सो हॅलो गाईज. आज आदिवासी दिवस आणि दीदी खूप स्पेशल झाली आज. एकदम सिंपल आणि क्यूट सलूक केलाय तिने, म्हणून आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. येस. आणि आज आम्ही चाललोय चिन्नेरला चाललोय. नाग्या महादू कातकरी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचा जन्मस्थान आहे. आणि आम्ही तिथे आज चाललोय त्यांचं दर्शन घ्यायला. आणि खूप आज स्पेशल दिवस आहे सगळ्यांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी खूप आज स्पेशल डे आहे. आणि तो साजरा करण्यासाठी आज आम्ही सिस्टर आणि मी चालले. आणि अजून कोणतरी स्पेशल आहे त्यांची आम्ही ओळख करून देणार आहे तुम्हाला ब्लॉग मध्ये. आणि सगळं काही आज खूप स्पेशल आहे, पण माझी तब्येत बिघडले. आधी हॉस्पिटलला जायचंय. पेंडला गेल्यानंतर पहिल्यांदा हॉस्पिटलला जायचंय. दीदीला तिथे ऍडमिट करू आणि नंतर आम्ही दोघं आम्ही जाऊ. ओके, तर मग ब्लॉग मध्ये जॉईंट राहा आणि बघत राहा पुढे काय होते, काय कसं एन्जॉय वगैरे वगैरे. गाईज, आमचे भूम अजून आले नाही. टाइम होणार आहे बोलतय. निघालेत आणि आम्ही चालतोय रस्त्याला. आणि पाऊस खूप आलेला मगाशी, खूप पाऊस पडत होता, म्हणून मॅडमांची साडी जरा आणि मेकअप जरा झालाय, तर थोडीशी चिडचिड. वाट लागले, सगळी साडी माझी माखून गेली. येस येस, खूप खूप खूप. एकही डाग नाही आहे तरी पण खूप माखली साडी. हो, एकही डाग नाहीये, सगळी माखून गेली साडी. हा. बघू जरा मेकअप दाखव जवळून. काय मेकअप काय काय राहिलं. वारा खूप छान सुटलाय आणि इकडे अजून त्या साडीचंच काहीतरी चाललंय. फुगून बसले आणि खरं तर खूप मस्त वाटतंय, कारण की वारा खूप मस्त आहे. तर गाईस, आम्ही आता आलेलो आहोत आमच्या बस स्टँडवर. सगळी लोक गेली, आम्हीच राहिलोय. जाऊ, आम्ही पण जाऊ. आमचा गाडीवाला अजून आला नाही, कधी पोहोचेल काय माहित. येतोय बोलतोय, येईल आता, मग जाऊ. तर फ्रेंड्स, उशीर झालेला म्हणून आम्ही लगेच निघालो आणि व्हिडिओ वगैरे बनवले नाही. आणि आम्ही आता चाललोय, थोडासा अंतर राहिला. आणि सो आता आम्ही थोडासा अंतर आहे आणि आम्ही डायरेक्ट विदेशी तुम्हाला दाखवून व्हिडिओ वगैरे तिथे बनवू. आम्ही खूप घाईत गडबडीत निघालो, मला खूप उशीर झाला यायला. तर आम्ही चाललोय आता. तर व्हिडिओमध्ये नक्की जॉईन राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फ्रेंड्स. मजा येते.
आणि आम्ही फायनली पोहोचलो फ्रेंड्स. आमच्या पुढे डान्स चालू झाले आणि आम्हाला खूप उशीर झाला यायला. खूप काही मिस केलं तरीसुद्धा आम्ही खूप एन्जॉय करतोय आता येऊन सुद्धा. खूप छान वाटते. खूप लोक आले, खूप गर्दी आहे. आणि ते गणपतीचं मंदिर आहे. आम्ही दर्शन वगैरे घेऊन येतो आधी, नंतर बाकीचं तो शूट करतो. खूप छान वातावरण आहे. घरगच्च एकदम भरलेलं आहे. खूप लोक आहेत आतमध्ये. जेवणाची वगैरे सोय इथे असते. खूप भारी वाटते. खूप लोक आहेत लांब लांबून डान्स बघायला. खूप छान स्पर्धा आहेत मुलींचे डान्स वगैरे. एकदम भारी वाटते. आणि आता आम्ही दर्शन घ्यायला आलो. खूप अंधारसारखं वाटते. शूट करायला काही मिळालं नाही. आतमध्ये शूट करतो आम्ही.
त्या हा डान्स नाचायला लाजतात, पण मला असं वाटतं की आता खूप सुंदर असा या मुलीने डान्स केला, त्याबद्दल मी सर्वांना अधिक त्यांचा आभार मानतो की आम्हाला ह्या नाचाचा आस्वाद दिला. आता पुढील डान्स आहे पिंजणे कांतरवाड येथील महिला जमाढोलकी नाच. आणि सर्व पब्लिकला विनंती आहे की तुम्ही बसून घ्यावं, कारण पाठीमागं महिलांना दिसत नाहीये, तर थोडं बसून घ्या. चालू आहे आणि सगळीकडे बसलेत. खूप जागा आहे, खूप छान आहे. ह्या गर्ल्स आहेत, त्यांचा डान्स आणि इकडे स्टेज आहे आणि तिकडे डान्स चालू आहे. इकडे डान्स चालू आहे आणि खूप मोठं मंदिर आहे. तिकडे खूप मोठं मंदिर आहे हनुमानांचं आणि गणपतींचं आहे आणि आम्ही तिथे दर्शन वगैरे घेऊन आलो आहे. व्हिडिओ वगैरे बनवलेत, आम्ही व्हिडिओ ॲड करू. आणि खूप छान डान्स, पारंपरिक डान्स, आमचा आदिवासींचा डान्स आहे, ते पण आम्ही व्हिडिओ बनवले. खूप असं छान प्रकारे सादर केलेले डान्स आहेत आणि ते आम्ही व्हिडिओमध्ये नक्की टाकू. तर आता आम्ही चाललो आहे घरी. तर तुम्हाला भेटू आम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग कसा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आम्ही चाललो आता सध्या डान्स बघायला. तर तोपर्यंत तर हा होता तो आमचा स्पेशल माणूस, आमचा ड्रायव्हर. काय
त्याला आवाज नाही जात होता.